नहीं कोई तकलीफ नहीं, उल्टा हम लोग को खाना पीना, हमारे बाल बच्चे को रोटी भाजी दे रहे सब। दादा लोग चाय गया ताई, ये गया मौसी, ये गया जेवा, इज्जत कर रहे उन लोग। ऐसा नहीं की नाही इज्जत कर रहे। अच्छा, नाही काय नाही, एक घर पाहिजे आणि जॉब पाहिजे चांगला, बस अजून काय नको. हे आपलं मोर्चा आला मराठी महाराष्ट्र म्हणूनच गोळा केला. नाहीतर एक ऑफिसचं काम बी करते साफसफाई, 2000 रुपये महिन्याचे. याला कधी काम लागतंय कधी नाही लागतंय. काय नाही म्हणजे चटणी दिले, भाकर दिलं आणि पाणी दिलं आणि चिवडा वगैरे, बिस्किट वगैरे सगळं दिलं. नमस्कार, मी प्रशांत गोडसे. लेट्सअप मराठीमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे. ह्या मायलेकी बरं का, म्हणजे पण त्याचं जेवण करताय काय, मिरची, लाल मिरची, चपाती आणि कोबीची भाजी खाताय आणि आनंदात आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य तुम्हाला खूप काही सांगून देईल बघा तुम्ही. पण त्यांच्या पाठीमागे तुम्हाला दिसतं ना, हा खाली फुटपाथ आहे, पाठीमागे सार्वजनिक शौचालय आहे आणि त्याच्या पुढे ह्या अशा पद्धतीनं ताडपत्री टाकून हे यांचं इथं वास्तव आहे. गेले 30 ते 40 वर्षापासून ह्या ताई इथं राहतात आणि इथं या प्लास्टिकच्या बॉटल इथं पडलेल्या आहे. या का तर आमची खरंच नजर या प्लास्टिकच्या बॉटलकडे गेली, रिकाम्या बॉटलकडे, आणि आमची नजर मग या ताईंकडे गेली. आम्हाला प्रश्न पडला नेमकं या प्लास्टिकच्या खाली बॉटलमध्ये का बसल्या आहेत, आणि त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले. नेमक्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचं काम आपण त्यांच्याकडनं करूया. ताई, प्रथम तर तुमचं नाव सांगा आणि या बाटल्यांमध्ये तुम्ही का बसलात? हे बाटल्यामध्ये असं बसलेत की आमची एक मजबूरी, गरीब आहे, परिस्थिती आहे. हे बाटल्यामध्ये 10-20 रुपये, 150 रुपये, 100 रुपये भेटल, माझ्या पोरांचं पोट भागल साहेब. आम्हाला कोणती सुविधा नाही. तुमचं नाव सांगा पहिले. आणि माझं नाव सुनीताबाई आहे, पण आम्ही पहिल्यापासून फुटपाथवरच आहे. ना आम्हाला घर आहे ना दार आहे. सगळं डॉक्युमेंट असून पण आम्हाला घर नाही देत. वोटिंग कार्ड आहे, रहिवासी दाखला आहे, पोरांचं जन्म कामा हॉस्पिटलचं आहे. सर काय करू? आतंकवाद आले त्यावेळी पण इथंच होती. 26 जुलै बाढ आली त्यावेळी इथं होते. किती वनवास काढला आम्ही लॉकडाऊन मध्ये, करोना मध्ये. हे लहान मुलगा आहे माझा, शिक्षण करते, 5वी मध्ये आहे. अरे वा, काय नाव बाळा तुझं? मेहबूब. अच्छा, ओके. तुमचं काय नाव? माझं नाव हिना खान आहे. अच्छा, तुझं नाव? माझं नाव शबनम खान आहे. अच्छा, 10वीला आहे सपना. मी 10वीला आहे. वा, छान. आणि तू? माझी 12वी झाली. गुड. मग काय करते सध्या? कोर्स केली, आतापर्यंत नोकरी नाही भेटली. हा. नर्सिंग कोर्स केली, वा वा, छान छान. मग नोकरी इतकं नाही शिक्षण भेटली केलं. आतापर्यंत. पैसे भरायला सांगितलं होतं. अच्छा, बर असंच बसली घरामध्ये, काय करणार? बर बर बर. नर्सिंग कोर्स शिकलेली हा. आहे, 12वी आहे, हा. पण आतापर्यंत नोकरी नाही भेटली माझी लेकीला. हा. असंच बस. काय कारण आहे? काय वाटतं तुम्हाला, काय नोकरी भेटली? पैसे भरा बोलते, अच्छा, तर कुठनं पैसे भरू? गरीब माणसं. बर. असंच बसली. पण मग तुमची तारेवरची कसरत आहे, कारण की तुम्ही मध्ये काम करत होते, क्लिनिक मध्ये, अच्छा, छोटा हॉस्पिटल मध्ये. हा. ठाण्याला जाय याची तर लय लांब पडत होतं. मी म्हणलं एवढं लांब नको जाऊ, आता बसून राहा म्हणलं, एवढं जवळ बघू काम धंदा आपण. कामच भेटलं नाही. बर. शिक्षण केलं पोरानं, चांगलं वळण दाखवलं, काय करायचं? तुम्ही कोण? वडील आहे. अच्छा, या ना पुढे. तुम्ही आपण म्हणजे हे कुटुंब बघा, फुटपाथवर राहणार. एक मुलगी 12वीला आहे, एक मुलीचं नर्सिंग झालेलं, छोटा मुलगा 5वीला आहे. किती? अच्छा, आता ह्या कुटुंबाचे जे आपण म्हणतो मुख्य पिलर हे वडील आहे ह्या कुटुंबाचे. तर काय काय सांगणार तुम्ही, म्हणजे आता तुम्ही प्रॉपर कुठले? मैं तो वहाँ का रहने वाली, यूपी का रहने वाला हूँ. अच्छा, इलाहाबाद का रहने वाला हूँ मैं. हाँ. ये मेरी बाइक को है. हाँ. मराठी नहीं आता बोलने का, मैं हिंदी हाँ, बोलूंगा. बोलो जैसे बोले, कोई हाँ. बात नहीं. ये मेरी औरत है. हाँ. मैंने यहीं पे काम करके मेरा है ना, इनको पाला पोसा बड़ा किया इन लोग को. हाँ. हर चीज देखिए, सरकार है अपने को कुछ नहीं दे रही है. अच्छा, ऐसा यहीं फुटपाथ पर कितने 20 साल हो गया मेरे को. 20 साल हो गया. ये लोग अभी मराठा आरक्षण के लिए इधर आके रुके. पूरा देखो, अभी पूरा इधर जाम है, पूरा मुंबई इधर ये एरिया में. लेकिन यहाँ पे आप लोगों को कुछ तकलीफ हो रही है इन लोगों से? नहीं कोई तकलीफ नहीं, उल्टा हम लोग को खाना पीना, हमारे बाल बच्चे को रोटी भाजी दे रहे सब। दादा लोग चाय गया ताई, ये गया मौसी, ये गया जेवा, इज्जत कर रहे उन लोग. ऐसा नहीं कि नहीं इज्जत कर रहे. अच्छा, हमारा कहना ये है, हमको कोई तकलीफ नहीं. गेल्या 4 दिवसामधनं आता आम्ही बघितलं, म्हणजे तुमच्यासारखेच अनेक आहे जे रिकाम्या बॉटल गोळा करतात. त्यांना आम्ही त्यांची मुलाखती घेताना विचारलं, ते खूप खुश आहे, कारण की 4 दिवसामध्ये त्यांनी 50-50 किलो अशा रिकाम्या बॉटल गोळा केल्या त्यांनी. तर तुम्ही किती गोळा झाले तुमच्याकडे 3-4 दिवसामध्ये? काय उद्या घेऊन गेले होते संध्याकाळी 3 गोणी, हा. आणि आज झालेले आहेत 3 गोणी. हा.
समज 200 250 रुपये भेटणार, हा. त्याच्यामध्ये काय भेटणार? लाख रुपये तर येणार नाही, नाहीतर भाड्यानं घर घेतले असते. हा. काय करू? नाही पण तुम्हाला असं दररोज या बाटल्या गोळा नाही करत? नाही करत. हे आपलं मोर्चा आला मराठी महाराष्ट्र म्हणूनच गोळा केलं. हा. नाहीतर एक ऑफिसचं काम बी करते, साफसफाई. 2000 रुपये महिन्याचे. याला कधी काम लागतंय, कधी नाही लागतंय. असं भागतंय घराचं, कसं तरी भागवायचं. काय करणार? क्या दिया वो लोगों ने, आंदोलन करने जो लोग आए थे? चटनी दिया, फिर बिस्किट भी दिया है हाँ। और चूड़ा वगैरह सब दिया, मतलब फरसान वगैरह सब दिया. मराठी येतो तुला? हा बोल ना, मराठीत बोल ना एकदम व्यवस्थितपणे. काय अडचण नाही. काय नाही, म्हणजे चटणी दिले, भाकर दिलं आणि पाणी दिलं आणि चूड़ा वगैरे बिस्किट वगैरे सगळं दिलं. आता तुला महत्वाची गोष्ट म्हणजे तू नर्सिंग झालेला आहे, तू आता जात असेल डॉक्टरकडे, तर तुला असं वाटत असेल आपण नोकरीला लागलं पाहिजे अशी पण तुझी अपेक्षा असेल. सरकारकडे तुझी काय छोट्यातल्या छोटी अपेक्षा आहे? कारण की लोक देखील आरक्षणासाठी आता आंदोलन उपोषण करत आहे. तुला तर ऑलरेडी घर, म्हणजे तुला घरच, तू फुटपाथ, म्हणजे तुझ्या खूप छोटी तुझी एक काय भावना असेल तुझी? नाही, काय नाही, एक घर पाहिजे आणि जॉब पाहिजे चांगला, बस. बस. अजून काय नको. म्हणजे तुझ्या पायावरती तू काम करायला भक्कम आहे, तुला काय सरकारची काय फुकटचं काय नको, फक्त तुला एक घर हवं आणि जॉब मिळावं. हा, चांगला जॉब क्लिनिक मध्ये असं. भाई तू क्या बोलेगा? कुछ नहीं, मेरा 12वीं हुआ है, हाँ। इधर ही रहते हैं, मम्मी पापा हमको पालते हैं. मतलब 12वीं हो रहा है अभी सिद्धार्थ कॉलेज में. बरं, आता म्हणजे बघा, एखादा विषय निघाल्यानंतर नेमकी अडचण काय आहे ते बोलल्यानंतरच नेमकं त्यातला निष्कर्ष निघत असतो. आपण वाटत असेल कोणतरी आज रस्त्याच्या कडेला कोण बसलंय अशा पद्धती ताडपत्री टाकून, आणि त्यातले त्यात आपण याला आता कचराच म्हणणार, या कचऱ्यात ते बसलेले आहे, त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. एक कुटुंब, माझ्या माहितीवरून आपको शायद अभी 3 लड़कियां और 2 लड़के होंगे, बरोबर ना? 3 मुलं आणि 2 मुलं, हा छोटा मोठा. हा म्हणजे तेच, म्हणजे तुम्ही 5-7 जणांचं एक कुटुंब आहे, आणि 7 जणांचं कुटुंब असून उत्तर भारतीय दिसतात त्यांचे घरचे मालक. आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने मुलींना मोठं करणं म्हणजे मोठं चॅलेंज आहे. आणि त्यातल्या त्यात फुटपाथवर राहून मुलींचा बी संरक्षण करणं, कुटुंब सांभाळणं ही खरोखर त्यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. परंतु अशा काळात देखील आपल्या मुलींना मोठं करून त्याचं शिक्षण केलं तर सरकारने यांच्या मागणीकडेही लक्ष द्यावं. आणि दुसरं एक विनंती पण आहे सरकारला की मराठा आरक्षणावरती देखील तोडगा काढावा. मुख्यमंत्री साहेबांनी एवढीच विनंती हे देखील करताय की गेल्या 4 दिवसामधनं यांना मदतच झालेली आहे, तर त्यावरती तोडगा काढा. कोणाच्या ताटातलं कोणाला देऊन ही सरकारची पण भूमिका असेलच, मात्र या समाजाचा देखील विचार होणं तितकंच गरजेचं आहे. प्रशांत गोडसे, लेट्स अप मराठी, मुंबई. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.